राज्यातील शासकीय राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य केली आहे। भाषा संचालनालयानं 28 जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर इथे या परीक्षेचं आयोजन केले। मात्र राज्यात मराठी भाषा सक्तीची असताना हिंदी परीक्षेचा अट्टहास कशासाठी असा सवाल मराठी भाषा अभ्यासकांनी उपस्थित केलाय। या निर्णयामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय, मराठी सक्ती असताना हिंदीची परीक्षा का? नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला। आता राजपत्रित अधिकारी आणि निम्न शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारनं भाषा संचालनालय एक पत्रक जारी केलंय। ज्या पत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की 28 जूनला या अधिकाऱ्यांना हिंदीची भाषा देणं गरजेचं आहे आणि ही भाषाची परीक्षा नागपूर, संभाजीनगर, पुणे आणि मुंबई या 4 विभागीय केंद्रांवरती होणार असल्याचं त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आधीच मराठीची सक्ती करण्यासाठी 2018 मध्ये सरकारने एक GR काढला होता। यानंतर सुद्धा आता अधिकाऱ्यांनाच हिंदीची परीक्षा देण्याचा अट्टहास का असा सवाल आता उपस्थित केला जातो। धन्यवाद भरत संपूर्ण माहितीसाठी।